अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्य रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत तब्बल 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना हा गुन्हा आंतरराज्य गुन्हेगार कमलेश रॉय जयराम रॉय याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे वय 32 वर्षे असून तो मूळचा आसाम राज्यातील चिरांग जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वी अमरावती तसेच आसाममध्ये चोरी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे कोणतीही ठराविक राहण्याचे ठिकाण नसल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र 31 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला चांदूर रेल्वे रोड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने अमरावती शहरात 2 वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी, 4 वाहनांच्या बॅटऱ्या, इतर लोखंडी साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गुगे, रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अमरावती पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहेत. अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.